मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आजचा दिवस शनिवार आणि सकाळपासून पुन्हा एकदा कामं सुरू झाली. आठवड्याचा शेवटचा सेकंड डेज आणि बघा रोडची कामं खूप दोन्हीकडची कामं झाले. आता मधलं काम चालू आणि आपण आलो आहे वेळात वेळ काढून पवन स्वीटमध्ये आपल्याला फोन करून बोलावलं आणि आपण स्पेशली मध्ये आलो आणि बघा मस्त एकदम फ्रेश पवन स्वीट. नमस्ते विशाल. तर पोत्रास महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं जे असं कपडे न घालता अंगाला चाबूक मारून घेणार, दुसऱ्याचं दुःख स्वतःवर ओढून घेणार, हे असं एक पात्र असतं. कष्ट करून काम करून हे लोक मेहनत करतात. दर शनिवारी हा जागर करतो, भेटतो सर्वांना, विदागी मागतो आणि विशेष म्हणजे सोमवार ते शुक्रवार तो काम पण करतो, घरातलं बघतो सगळं आणि शनिवारी हे देवासाठी तो देतो. आणि आपल्या महाराष्ट्राच्या लोकधारेमध्ये माझ्या कार्यक्रमामध्ये पण ह्या पात्र आहेत. तर आपलं जर का पुढचं काम भेकराईमध्ये झालं तर मी तुला बोलवलं नक्की कार्यक्रमाला, त्याला आपल्या कार्यक्रमामध्ये घेऊया. चल विशाल. हां नमस्कार, भेटूया परत. हां तुझा नंबर दे मला, आपण काम सुरू करूया. 4 पैसे भेटतील आणि डान्स हे ते सगळं याचं. चालेल 2 मिनटं मग मी त्याच्यासमोर थोडंसं बोलतो आणि मग मी तुम्हाला भेटतो नंतर. चलो बाय. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आपण सकाळी भेटलो होतो, शाळेची कामं केली, स्वीट होममध्ये गेलो आपण आणि विशेष म्हणजे आपण एका पोतराजला भेटलो होतो. त्या पोतराज संग मी बोललो, त्याची व्यथा आहे, त्याचं काम आहे. तो बोलला की मी कामं करतो, मी करतो, शनिवारचं बघून असं पोतराचं काम करून पैसे मागतो. त्याच्यासाठी काहीतरी करायचं इच्छा झाली. मग असेच कलाकार जमा करायचे आहेत आपल्याला आपल्या फुरसुंगी भेकराई हडपसर भागातून. काहीतरी एक नवीन उपक्रम करण्याचा विचार आहे माझा कलाक्षेत्रामध्ये. म्हणजे मी जेवढं शिकलो आहे ते लोकांना देण्याचं आणि त्यांचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याचा माझं स्वप्न आहे. आणि आपले एक बाबा आहे, मी तुम्हाला बोललो होतो सिक्युरिटी बाबा, त्यांचं पण थोडं आपल्याला कलेचं काम करायचं. आणि आता मी घरी आल्यानंतर मला एक काम लागलं. आईनी आणि बायकोनी एक काम सांगितलं, मिक्सर बनवून आणा. तर मग नाही म्हणता येणार नाही. चला मग पुढची कामं करता करता घरातली कामं, आता मिक्सर बनवू, तसंच पुढं जाऊ, सिटीमध्ये भेटू आपण. हां आपला आजचा आढावा काय होतं आहे पुढचा आपण पाहूया. चला मग पहिलं मिक्सर, नाहीतर मग बायको, आई, काहीच भेटायचं नाही, पोटाचं पण बघावं लागतं. हां चला बाय.